ही नयनरम्य दृश्य आहेत घोड नदीवरच्या डिंभे धरणाच्या पाणलोटाची. पण याच नयनरम्य दृश्यांमागे लपलेली आहे एक सत्यकथा विस्थापित गावांची. सन 2002 मध्ये डिंभे धरण झाल्यावर धरणाच्या खालचा भाग सुपीक सुजलाम सुफलाम झाला. मात्र धरणाच्या वरच्या भागाला विस्थापनाची कळ सोसावी लागली. सावर्लीसह तब्बल 36 वस्त्या पाण्याखाली गेल्या. गावकऱ्यांना नदीकाठची सुपीक शेती सोडून डोंगर उतारांवर खडकाळ आणि दुर्गम भागात स्थलांतर करावं लागलं. फालोदे, सावर्ली आणि पिंपरी ही तीनही गावं आदिवासी वस्ती असलेली व पावसाच्या आधारे शेती करणारी. दरवर्षी सरासरी 1500 मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र पाणीसाठ्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यानं पाण्याची सतत वानवाच. एकूण 1500 हेक्टर पाणलोट क्षेत्र, त्यात केवळ 450 हेक्टर शेतीयोग्य जमीन, त्यातही सिंचनाखालील जमीन 1 हेक्टरपेक्षाही कमी. दरवर्षी पावसाळ्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते व हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागायची. पाण्याच्या अभावामुळे शेतकरी केवळ एकच पीक, ते सुद्धा भाताचे घ्यायचे. या गावांची व गावकऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांना मदतीचा हात द्यायला आणि काळाच्या मागे चाललेल्या या गावांना काळाबरोबर घेऊन यायला पुढे आली रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो ही संस्था. या संस्थेनं पुण्यातले इतर रोटरी क्लब, जर्मन रोटरी क्लब, काही कंपन्या, रोटरी इंटरनॅशनल आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट या संस्थांना एकत्र आणलं. या भागाला आत्मनिर्भर बनवणं हेच मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संस्था व गावकरी मिळून कामाला लागले. पावसाचे पाणी अडवून त्याची योग्य साठवण करण्यासाठी मायक्रो चेक डॅम्स, डायव्हर्जन डॅम्स, शेततळी, विहिरी खोलीकरण आणि लिफ्ट इरिगेशनची बांधणी करण्यात आली. यामधून निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचे महत्त्व व योग्य वापर लोकांना समजून सांगण्यात आला. पावसाळ्याच्या दिवसात फक्त भात शेती एकमेव पीक भेटायचं. आता बंधारे झाल्यापासून आमच्या या ठिकाणी लोक गहू करतात, कांदे लावतात, लसूण लावतात, भुईमूग लावतात, बाजरी करतात. प्रकल्पात जल व मृदसंधारण, जंगल संवर्धन, सेंद्रिय खत अशा उपायांनी शेतीचे कसे संवर्धन करता येईल, त्यामधून अधिकाधिक उत्पन्न कसे वाढवता येईल याची माहिती शेतकऱ्यांना दिली. डोंगर उतारावर पिण्याच्या पाण्यासाठी नैसर्गिक स्रोत उपलब्ध आहेत, मात्र त्यांची योग्य साठवण नसल्यानं त्यांचा पुरेपूर वापर होत नव्हता. तिथे योग्य बांधकाम करून लोकांना पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत निर्माण केले. हे जे सुविधा केलेले म्हणजे बांधून दिलेलं आहे, त्याच्यामुळे कमीत कमी आम्हाला 30 ते 40 हांडी म्हणजे अर्धा 1 तासाने आम्हाला भेटतात आणि पुरेपूर म्हणजे पाण्याचा आम्हाला फायदा होतोय. पिण्यासाठी पाण्याच्या टाक्या, विहिरींची बांधकामे करण्यात आली. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी महिलांची पायपीट थांबवण्यासाठी गावापर्यंत पाण्याच्या पाईपलाईन्स टाकण्यात आल्या. या उपाययोजनांमुळे टँकरच्या संख्येत लक्षणीय घट झाली. पाण्याच्या टाक्या, विहिरी, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या लिफ्ट इरिगेशनमुळे गावकऱ्यांचं जीवन समृद्ध व निरोगी झालंय. आज या ठिकाणी रोटरी क्लबच्या वतीने टाकी झाले. त्याच्या अगोदर आम्हाला 2 किलोमीटर 3 किलोमीटर पाण्याला जावं लागायचं. आम्हाला कधी पण येऊन वेळेत न आलं तरी पाणी भरायला मिळतं या टाकीच्या माध्यमातून. 1 एकर सिंचन क्षमतेपासून ते 100 एकर सिंचित बागायती शेती असा बदल गावकऱ्यांनी अनुभवलाय. ही लागवड आम्ही पहिल्यांदाच लावित आहोत. त्यातून आम्हाला चांगले उत्पन्न मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. भात शेतीचं उत्पन्न वाढवायला SRI ही पद्धत वापरून भात लागवड करायचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे भाताच्या उत्पादनात 40% जास्त वाढ झाली आहे. बागायती पिके, स्ट्रॉबेरी, फळभाज्या, पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे. संस्थेने या ठिकाणी बंधारा बांधून दिला आणि आता मी पाण्याचं थोडाफार प्रश्न आमचा सुटला आहे. आता आम्ही या ठिकाणी राजगिरा, लसूण, मेथी, राजमा, मिरच्याची लागवड केली आहे, टोमॅटो आणि वांग्याची लागवड केली आहे.
गेल्या वर्षापासून स्ट्रॉबेरी हे पीक घ्यायला लागलो. तर मागच्या वर्षी मी पहिल्यांदा स्ट्रॉबेरी पीक घेतलं. त्या स्ट्रॉबेरी पिकामधून मला चांगला आर्थिक फायदा झाला. साधारणतः 3 गुंठे स्ट्रॉबेरी होती. तर 3 गुंठ्यामध्ये साधारणतः मला एक 30,000 रुपये खर्च आलेला आणि टोटल उत्पन्न 90,000 रुपये झालेलं. शेतकऱ्यांचे स्वयंसहायता गट स्थापन झाले आहेत. त्याचबरोबर महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शिवणकाम करण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्र व व्यवस्थापन सर्वांगीण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शिवणकला हे प्रशिक्षण घेतले. आम्हाला सुरुवातीला मशिनी दिल्या. त्यानंतर आम्हाला 3 मॅडमनी प्रशिक्षण दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी पिशव्या, बटवे, पोस्टर हे शिकवलं. आता हे रनर आमचे अमेरिकेपर्यंत पोहोचलेत आणि त्यानंतर हे पोस्टर त्यामध्ये आम्ही आता 18,000ची ऑर्डर पूर्ण करून आम्ही मुंबईला विकली. अन्न प्रक्रिया, कुक्कुटपालन आणि स्थानिक शेतमालावर आधारित उद्योगांचे प्रशिक्षण गावकऱ्यांना देण्यात आले आहे. एक आर्थिक मदत म्हणून कुक्कुटपालन, कोंबडी खुराडे मिळालं. कोंबडी खुराड्यामुळे आम्हाला ते पिले पण मिळाली. पिलांची आम्ही जोपासना केली. पिलांची मोठी करून आम्हाला त्या पिलांपासून अंडी पण मिळू लागली. कोंबड्या विकल्या. कोंबड्यांपासून आम्हाला एक 10-12 हजार रुपये उत्पन्न झालं. हा बदल स्वीकारून गावातील तरुण स्ट्रॉबेरी जॅम, भात प्रक्रिया, करबंद, हिरडा आदींच्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. हा बदल शक्य झाला तो म्हणजे गावकऱ्यांच्या साथीनं आणि त्यांच्या आत्मविश्वासानं. हे यश मिळालं वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांचे मार्गदर्शन आणि रोटरी क्लब यांच्या आर्थिक पाठबळामुळे. त्यांच्या या सक्रिय सहकार्याबद्दल गावकरी ऋणी आहेत. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि रोटरी क्लब यांच्या सहकार्यामुळे चालू झालेली ही विकास कामांची गंगा अखंड वाहत ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केलाय आणि काळाच्या मागे पडलेला आपला गाव काळाच्या पुढे नेण्यासाठी सर्वजण आता सज्ज झाले आहेत.